सांगली महापालिकेने उभारलेल्या पूरग्रस्त निवारा केंद्रातील पूरग्रस्तांशी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी साधला संवाद। सांगली महापालिकेने उभारलेल्या पूरग्रस्त निवारा केंद्राला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट देऊन पूरग्रस्त जनतेची विचारपूस केली। यावेळी पूरग्रस्त महिलांची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बातचीत करत त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि यावेळी पूरग्रस्त महिलांनी आमची घरं दरवर्षी पाण्यात जातात, यावर कायमस्वरूपी तोडगा काढा अशी विनवणी केली। यावर लवकरच याबाबतीत योग्य तो निर्णय घेऊ अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूरग्रस्त महिलांना दिली। यावेळी पूरग्रस्त निवारा केंद्रात असणाऱ्या लहान मुलांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट वाटप केलं आणि यावेळी सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, भाजपा पदाधिकारी भारती तिद्दीकडे, सूरज पवार, मनोज सरकर आदी उपस्थित होते। केंद्रप्रमुख श्रीपाद बासुदकर दरम्यान कृष्णा नदीची पाणीपातळी वाढल्यानंतर शेजारील नागरी रस्त्यात पाणी शिरते, यामुळे प्रत्येक वेळी स्थलांतर केलं जातं, यावर ठोस असा मार्ग काढू अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। सुरुवातीला मी आनंद व्यक्त करतो की लोकांमध्ये प्रशासनाबद्दल सकारात्मक भावना आहे। एकही माणूस मला सकाळपासून पलूस तालुक्यात गेलो, वाळवा तालुक्यात गेलो, आता सांगली शहरातल्या निवारा केंद्रामध्ये आलो तर लोक पर्यायी व्यवस्था आमची चांगली झाली, आम्हाला वेळेत बाहेर काढली समाधान आहे। मूळ मुद्दा राहतो की दरवर्षी असं कसं चालणार। एक तर ताई मला असं म्हणाल्या की आम्हाला संकटामध्ये सुधीरदादा आणि कमिशनर इतकी मदत करतात, म्हणून असं म्हणूया का की दरवर्षी स्थिती यावी, नाही चालणार। ती स्थिती येऊ नये हे आपल्या हातात। ती स्थिती आल्यानंतर म्हणजे खूप पाऊस झाला, धरण चित्रात झाला, धरणं भरली, सोडावं लागलं पाणी, नदी पात्रात मावेना बाहेर आलं, असा जो एक क्रम आहे तो आहे। तरी पण मार्ग काय काढायचा यावर आता आम्ही बसतो आहोत। एक वरकरणी प्रस्ताव असा मांडला जातो की बा काही भिंती उभ्या करत, मला वाटत नाही की पाण्याचा पूर ज्या प्रकारे असतो तो ह्या भिंती टिकू दे, मग आणखी काय मार्ग शोधतो। या सगळ्यांना पर्यायी जागे ठरवण्याला हे लोक कधीच तयार होणार नाही। मी कोल्हापूरच्या 1900 पुरात होतो, 21 सांगलीच्या 1900 पुरामध्ये होतो, 21ला होतो। आजही प्रामुख्याने महिला वर्गाशी बोला की शिफ्टिंग नाही म्हणा, आमचे सगळे कामधंदे इकडे असा तो सगळा गुंता आहे। पण आता परमेश्वरी लोकांनी पाऊस थांबला, पातळी वेगाने खाली आली, ऊन चांगलं पडल्यामुळे बाष्पीभवनी चाललं। परमेश्वर करू आणि आता हे वर्ष गेलं असं म्हणून कलेक्टर साहेब असतील, आयुक्त साहेब असतील यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केल्यामुळे खूप चांगली मदत झाली। आमदार साहेब तर पहिल्या दिवसापासून आहे। 3 जिल्ह्याचं प्रशासन लिटरली दर एका तासाला संपर्कात होतं। इकडे अलमट्टी पण आहे, बेळगावचे कलेक्टर, इकडे कोल्हापूरचा आहे, वारणा वगैरे, इकडे सातारा, कोयना वगैरे, आणि आपली मूळ सगळ्यात नद्या येऊन कृष्णाबाईला मिळतात आणि कृष्णाबाई पात्राच्या बाहेर जाते। अशा सगळ्याच अर्थाने सगळेजण खूप अलर्ट होते। इरिगेशनचे अधिकारी खूप अलर्ट होते, किती पाणी सोडलं तर चालेल, किती सोडलं तर चालणार नाही, कारण या दोन्ही बाजूने लोक बोलणार ना। पाणी सोडलं नाही, धरण कुठे, पाणी सोडलं तर नदीकाठची लोक पाण्यात, असा एक विचित्र प्रॉब्लेम हा आपल्या 2-3 जिल्ह्यामध्ये झाला आहे। काही प्रमाणात पुणे जिल्ह्यात आहे, आपल्या 2-3 जिल्ह्यामध्ये झाला आहे की इतकी ती धरणं ही धरण क्षेत्रात पाऊस चांगला होतो नेहमी भरतात, आपली धरणं भरली नाही सगळी होतच नाही। आत्ता चालू आहे प्रॉब्लेम की कोयनेमध्ये ते द्विधा आहे, पाऊस थांबला आहे तर जर पाणी सोडावं तर पाऊस नाही आला तर भरता येणार नाही। असं एकदा झालं होतं, पाणी सोडलं गेलं, पाऊस झाला नाही, एप्रिल मेमध्ये प्रॉब्लेम आहे। धरलं तर चावतंय, सोडलं तर त्यात कधी मार्ग। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।